नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, तुम्ही आता आवाज ऐकलाच असेल. आपण अगदी एकदम स्टॉलसारखा किंवा हॉटेलमध्ये मिळतो तसा समोसा अगदी घरी तयार करणार आहोत. बऱ्याचदा आपण हा घरी तयार करतो, पण तो पाहिजे तसा जमत नाही आणि किंवा जमलासुद्धा तर तो थोडा वेळाने सॉफ्ट किंवा नरम पडतो. तर तसं न होता आपण अगदी हॉटेलसारखा समोसा तयार करणार आहोत आणि त्यासोबत लागणाऱ्या ज्या चटण्या आहेत त्या देखील आपण जशा समोशांबरोबर बाहेर आपण खातो त्या तशाच घरी कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. त्यासाठी आता सर्वात आधी मी इथं मैदा घेतलेला आहे. हा अर्धा किलो वजनी प्रमाणात मैदा आहे आणि हा मैदा मी छान गाळून घेतलेला आहे आधी. आता हा मैदा आपण भिजवण्यासाठी त्यामध्ये सर्वात आधी मी ओवा घालणार आहे. ओवा छान आता आपण हातावर घेऊ आणि हाताने छान चोळून हा आपण या मैद्यामध्ये घालणार आहोत. हातावर चोळल्यामुळे मैद्याचा छान सुगंध आपल्या मैद्याला येईल. आता बघा, आपण यामध्ये मीठ जे आहे ते मीठ अगदी कमी प्रमाणात घालायचं आहे, कारण मिठामुळेही कधी-कधी आपले जे समोशाचं आवरण आहे ते नरम पडू शकतं. आणि बघा, आता इथं आपण जे आपल्या समोस्याचं आवरण आहे ते छान खस्ता होण्यासाठी इथं आपण साजूक तुपाचा वापर केलेला आहे 2 चमचे एवढं. आणि हे पूर्ण आपण हाताने छान मिक्स करणार आहोत. कारण हाताने मिक्स केल्यामुळे त्याच्या ज्या गुठळ्या तयार होणार आहेत त्या मोडल्या जातील आणि आपला जो तूप आहे ते मैद्याला सगळीकडे लागेल. बघा, अशा पद्धतीने दाबल्यावर हातावर त्याचा गोळा तयार व्हायला पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे. आणि आता हे पूर्ण तूप आपण मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा तयार करणार आहोत. पाणी आपण इथं जे साधं असतं आपलं रूम टेम्परेचरचं तेच पाणी वापरलेलं आहे. आता बघा, थोडं थोडं पाणी करत एकदम पाणी टाकायची घाई करायची नाही, कारण त्यामुळे गोळा आपला पातळ होऊ शकतो आणि जी समोशाची वरची जी पारी म्हणतात त्याला ती अशी सॉफ्ट तयार होईल आणि ते पाहिजे तसा असा कुरकुरीतपणा समोशांमध्ये येणार नाही. त्यासाठी शक्य झाल्यास तुम्हाला जितका घट्ट गोळा तयार करता येईल तितका घट्टसर गोळा आपण तयार करून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीनं आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि याला वरून तेल अजिबात लावायचं नाही, कारण त्यामुळे जे आपले समोसे आहेत ते नरम पडू शकतात. बघा, आता आपण याची चटणी आहे ती चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी मी बटाटे आधीच उकडून घेतलेले आहेत आणि सोलूनसुद्धा घेतलेले आहेत. आता आपण यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आता सर्वात आधी मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आल्याचे तुकडे टाकलेले आहेत 2 ते 3 आणि इथं कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे. आपण समोशामध्ये कांदा किंवा लसूण वापरणार नाही आहोत. बघा, अशा पद्धतीने हे वाटण तयार केलेलं आहे पाणी न वापरता, आणि जाडसर केलं तरीही तुम्ही चालेल. आता बघा, आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं, कारण आतलं जे सारण आहे ते जास्त तेलकट व्हायला नको. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी हिंग टाकून घेणार आहे. हिंग ऑप्शनल आहे. आता 1 चमचा एवढी मोहरी टाकणार आहे आणि मोहरी छान आपल्याला फुटल्यानंतर आपण त्यामध्ये, तुम्हाला जिरं जर आवडत असल्यास तुम्ही जिरंही वापरू शकता इथं, पण इथं जिरं आपण पावडरमध्ये वापरणार आहोत. बघा, आता जे वाटण तयार केलेलं होतं मी ते वाटण यामध्ये घालून घेणार आहे आणि छान आता आपण मिरच्या कच्च्या घेतल्यामुळे ते वाटण आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. इथं आपण लसूण आणि कांदा दोन्हीही वापरलेले नाहीत. आता बघा, हे छान आता आपण जे तयार केलेला मसाला आहे तो भाजून घेणार आहोत तेलामध्ये आणि जे आपले कोरडे मसाले आहेत ते आपण नंतर घालणार आहोत. त्याआधी इथं आपण कढीपत्ता घालून घेतलेला आहे. आता कढीपत्ताही समोस्यामध्ये छान असा त्याचा सुगंध आपल्या समोस्याला येतो, त्यामुळे कढीपत्ताही थोडा जास्त घातला तरीही चालेल. आता हा मसाला पहा छान परतून झालेला आहे. त्यात आता आपण जे धणे घेतलेले आहेत ते 1 ते 1.5 चमचा एवढे धणे घेतलेले आहेत, कच्चेच वापरलेले आहेत आणि नुसतं क्रश करून घेतलेले आहेत धणे. तर इथे मी हे धणे घालून घेतलेले आहेत 1.5 चमचा. आता बडीशोप घेतलेली आहे, तीसुद्धा 1.5 चमचा घेतलेली आहे आणि तीसुद्धा क्रश करून घेतलेली आहे अशा पद्धतीनं, आणि ती घालून घ्यायची आपण या मसाल्यामध्ये. आता इथं जिरं वापरलेलं आहे. जिरं मी इथं 1 ते 1.5 चमचा एवढं जिरा पावडर वापरलेली आहे, तीसुद्धा जाडसरच घेतलेली आहे. आणि हळद आता अर्धा चमचा हळद आहे, ती देखील यामध्येच घालायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे कोरडे मसाले आपण यामध्ये घालायचे आणि किचन किंग मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे, तो सुद्धा मी यामध्येच घातलेला आहे. आता कसुरी मेथी घेणार आहोत आपण. ती कसुरी मेथी आपण हातावर छान अशी चोळून यामध्ये घालणार आहोत.
हा मसाला बघा, यात तेलाचं प्रमाण तुम्ही पाहू शकता. आता ही कसुरी मेथी तुम्ही नंतरही देखील घालू शकता, पण तेलात घातल्यामुळे तिचा छान असा सुगंध येतो. त्यासाठी कसुरी मेथी तेलात घातलेली आहे आपण. आणि लाल तिखट अगदी अर्धा चमच्यालाही थोडं कमी एवढं आपण घालणार आहोत. आणि छान आता हा मसाला आपण पुन्हा भाजून घेणार आहोत. आणि तेलाचं प्रमाण मी पुन्हा तुम्हाला सांगेल की कमीच ठेवा तुम्ही तेलाचं प्रमाण. आता बघा, जे बटाटे आहेत ते अशा पद्धतीनं हातानं स्मॅश करून तुम्ही या मसाल्यामध्ये घाला. जास्तही अगदी आपल्याला हे स्मॅश करायचे नाहीत. आणि बटाटे शिजवताना जास्तही तुम्ही बटाटे शिजवू नका. कारण ही पहिली टीप आहे की तुम्ही बटाटे जर जास्त ओव्हरकुक केले तर तुमचा समोसा हा सुरुवातीला तर छान असा खस्ता राहणार आहे, पण तो जसा वेळ जाईल 10-15 मिनटं त्यानंतर तो नरम होईल. कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर तयार होणार आहे आणि त्यामुळेच तो समोसा हा सॉफ्ट होणार आहे. आता यामध्ये मी इथं अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्यामध्ये चाट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. बघा, आता हे पूर्ण आपण छान मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण छान एकजीव असं करून घ्यायचं आहे. फक्त जास्तही बटाटा असा त्याचा लगदा हा करू नका. पूर्ण सगळीकडे मसाला छान हा लागायला पाहिजे. आणि आता यामध्ये घालणार आहोत आपण जे उकडून घेतलेले वाटाणे आहेत ते वाटाणे. तुम्ही जर फ्रोझन वापरत असाल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकून घेतले तरीही ते चालतील. आणि आता सध्या तर हिरवे नाहीत, त्यामुळे मी हे म्हणजे जे बॉईल करून घेतलेले आहेत वाटाणे तेच घातलेले आहेत. आणि बघा, हे सगळीकडे जो मसाला आहे आपण तो मसाला याला पूर्ण लावून घेतलेला आहे. आता वरून कोथिंबीर घालायची आहे छान. आणि पुन्हा हे चांगलं आपण एक वाफ काढून घेतलेली आहे. बघा, मसाला आता याचा रंग बघा किती छान आलेला आहे. असाच आपला हा पूर्ण जे आतलं सारण आहे ते तयार करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये जे चवीप्रमाणे मीठ आहे ते मीठसुद्धा मी घालून घेतलेलं आहे. आता हे आपण थंड करून घेणार आहोत. आता त्यासाठी लागणार आता समोशासाठीच्या चटण्या आपण पाहणार आहोत. सर्वात आधी इथं आपण पुदिन्याची चटणी करणार आहोत. त्यासाठी मी इथं पुदिना टाकून घेतलेला आहे. खूप सारा आपल्याला पुदिना घ्यायचा आहे. आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे आणि कोथिंबीरचं सुद्धा प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे. आता हे आपण यामध्ये दही वापरणार आहोत. तर दही थोडं आंबटही असलं तरीही चालेल. आणि इथं आपण दही तुम्ही जरूर घाला चटणीमध्ये. आता इथं 1 चमचा एवढी जिरा पावडर मी घालणार आहे. आणि आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत. आणि यामध्ये तुम्ही काळा मिठाचा सुद्धा वापर इथेच करा. इथे 1 चमचा मी काळं मीठ या मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. अतिशय ही आपल्याला पातळ अशी चटणी ही करायची नाही आहे, त्यामुळे पाणी ही अर्धी वाटी मी इथं टाकलेलं आहे. आणि बघा, अशा पद्धतीने छान आपल्याला फाईन असं बारीक करून घ्यायचं आहे हे. आता आपण दुसरी चटणी करणार आहोत. बघा, त्यासाठी इथं मी जी खारीक पावडर असते ती खारीक पावडरचा वापर करणार आहे. खजूरऐवजी ही पद्धतही तुम्ही वापरून बघा. चटणी अतिशय चवीला छान म्हणजे भारी लागणार आहे. त्यासाठी मी बघा आता ही अर्धी वाटी खजूर जी खारीक पावडर आहे ती टाकलेली आहे. आणि चिंच भिजू घालून छान हाताने स्मॅश करून त्याचा असा कोड तयार करून घेतलेला आहे. तो सुद्धा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि आता इथे सुद्धा मी जिरा पावडर वापरणार आहे 1 चमचा एवढी. आता जिरा पावडर आपण छान भाजून छान अशी जाडसरच अशी तयार करून घेतलेली आहे. आणि इथे सुद्धा आपण थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे असं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि यात आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं. आणि छान आता हे आपण मिक्स करून घ्यायचं. आता त्याआधी बघा, मी इथं सुंठ पावडर वापरणार आहे. ही अर्धा चमचा सुंठ पावडर इथं वापरलेली आहे. आणि काळं मीठ वापरलेलं आहे इथं अर्धा चमचा. इथे सुंठ पावडर तुम्ही जरूर या चटणीमध्ये वापरा. आणि लाल तिखटाचा वापर केलेला आहे इथे, तर अर्धा चमचा एवढं लाल तिखट वापरायचं आहे. आणि आता आपण या चटणीला छान दाटसरपणा येण्यासाठी मैद्याचा वापर करणार आहोत इथे आपण. तर 1.5 चमचा एवढा मी मैदा वापरलेला आहे. तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर नका वापरू, कारण त्यामुळे जे टेक्स्चर आहे आपल्या चटणीचं ते व्यवस्थित येत नाही. त्यामुळे तुम्ही इथे मैद्याचाच वापर करा. आणि मैद्याचा वापर केल्यामुळे आपण जी स्टॉलवर चटणी खातो किंवा हॉटेलमध्ये त्या पद्धतीचं टेक्स्चर या चटणीला येणार आहे. आता आपण हे गॅसवर ठेवणार आहोत आणि याला छान अशी एक उकळी येऊ देणार आहोत.
उकळी आल्यानंतर बघा तुम्ही आपल्या चटणीला रंग आणि चटणीचं जे टेक्स्चर आहे ते पहा कशा पद्धतीचं होणार आहे. त्याआधी मी यामध्ये एक अर्धा पाऊण वाटी असा गूळ घालून घेणार आहे. चटणी छान गोड अशी करायची, कारण ती चवीला छान लागते. आता पूर्ण बघा हा गूळ आपला मिक्स होईल आणि आपल्या चटणीला लगेचच उकळी येईल आणि मग आपली चटणीसुद्धा तयार होऊन जाईल. बघा आता किती छान दाटसरपणा आलेला आहे आणि रंगसुद्धा आलेला आहे. तुम्ही अशी तयारसुद्धा घरी करून ठेवू शकता. आता बघा जो आपण गोळा तयार करून घेतलेला होता मैद्याचा भिजवून, तर आता त्याचा असा एक लहान गोळा तयार करायचा आणि त्याची छान अशी पारी नाही अशी पुरी लाटून घ्यायची छान लांब अशी, आणि ती आपल्याला अशी अंडाकृती आकारामध्ये छान लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं छान लांब करत आपण हे लाटून घेणार आहोत. आणि तुम्ही जो मैदा आहे तो छान घट्टसरच भिजवायचा, कारण त्यामुळे आपला जो समोसा आहे तो छान खस्ता होणार आहे. अगदी सहजपणे लाटल्या जाईल ही. आणि आता हे बघा अशा पद्धतीनं मी हे लाटून घेतलेली आहे आणि मध्यभागी छान असा कट याला द्यायचा आहे. आणि आता ज्याचा एक भाग आहे तो एक आता आपण समोस्यासाठी घेणार आहोत. बघा आता अशा पद्धतीनं आपण हा भाग उचलायचा आणि तुम्हाला वरून दाखवते मी. पहा ही इतपत आपल्याला ही पुरी अशी आहे ती जाड ठेवायची आहे. अतिशय पातळ किंवा जाड नाही. आपल्याला अगदी आपण जी चपाती करतो त्या पद्धतीने आपल्याला ही तयार करायची आहे. आता बघा याला मी पाणी लावून घेतलेलं आहे वरच्या भागाला, आणि हे अशा पद्धतीनं छान आपल्याला बंद करून घ्यायची आहे. आणि आपण जे सारण तयार केलेलं आहे बटाट्याचं ते आपण यामध्ये भरून घ्यायचं आहे. अतिशय जास्तसुद्धा सारण तुम्ही यामध्ये भरू नका, त्यामुळे सुद्धा समोसा हा तेलात फुटला जाईल. आता या वरच्या बाजूनी छान पाणी लावून घ्यायचं आहे आपण ह्याला, आणि अशा पद्धतीने याचं हे वरचा भाग बंद करून घ्यायचा आहे. अतिशय सारण भरल्यामुळे हा भाग छान बंद होणार नाही आणि समोसा तेलामध्ये फुटेल. बघा हे पूर्ण दाब देऊन छान बंद करायचं आहे आपल्याला, आणि टोकापर्यंत छान सारण आपलं भरून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीनं हा समोसा आपला छान उभा राहिला पाहिजे. अगदी ही समोसा करण्याची परफेक्ट अशी पद्धत आहे. अशाच पद्धतीने हे पूर्ण समोसे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत. आणि आपण आता तेल छान गरम करून घेणार आहोत. पहा हे समोसे माझे पूर्ण तयार झालेले आहेत. आता तेलाचं प्रमाण सांगणार आहे मी तुम्हाला. तेल अतिशयही गरम करू नका, कारण तेल आपण सुरुवातीला गरम केल्यानंतर हे जे समोसे आहेत ते आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच तळायचे आहेत. कारण तुम्ही जर जास्त म्हणजे हाय फ्लेमवर हे समोसे तळले तर ते होतील तर, पण त्यामध्ये जो खस्ता आहे तो वरचं जे कोटिंग ते छान तसं कुरकुरीत असं होणार नाही. त्यासाठी 7 ते 8 मिनटं याला तळायला लागतील, पण छान असे कुरकुरीत आपले समोसे होतील आणि राहतीलसुद्धा आहे. तर तुम्ही ही टिपसुद्धा एक लक्षात ठेवा. आता बघा हे छान असे मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे माझे पूर्ण जे समोसे आहेत ते एकाच बॅचमध्ये बसणार आहेत. त्यासाठी मी या तेलामध्ये पूर्ण समोसे टाकून घेणार आहेत. फक्त तुम्ही करायचं एवढंच की समोसे जे आपण तयार करतो ते छान पूर्ण असे त्याचं दाब देऊन ते बंद करायचे. माझा एक समोसा बघा वर राहिलेला होता, त्यामुळे तुम्ही तसं करू नका. आता बघा हे पूर्ण मी टाकून घेतलेले आहेत आणि छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत मी तळणार आहे. फक्त गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत लो टू मिडियमच ठेवायची आहे. आता लगेचच याला छान रंगसुद्धा येईल. आता बघा, आणि आपण ज्या चटण्या केलेल्या आहेत त्या चटण्यासुद्धा यासोबत चवीला अप्रतिम अशा लागणार आहेत. आता बघा आपल्या समोस्यांना किती छान आता रंग आलेला आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला हे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे आहेत. आपण हे पूर्ण आता आपले झालेले आहेत, आणि जास्तही ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळू नका, कारण आपण काढल्यानंतर सुद्धा याचा हा जो प्रोसेस आहे ती तळण्याची राहत आहे. बघा आता हे अशा पद्धतीने आपले समोसे अगदी तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.